राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ही माहिती आता समोर आली का सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये, कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपये, 8,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार अशी माहिती आता समोर आली आहे. जी आर सुद्धा सरकारने निर्गमित केला आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना 8,000 रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये मिळणार आणि किती जिल्ह्यात हे पैसे मिळणार. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरसे शेतकरी आता आतुरतेने वाट बघत होते की आम्हाला पैसे कधी मिळणार कधी मिळणार. आता सरकारने एक पॅकेज लॉन्च केला. त्या पॅकेजमध्ये प्रत्येक हेक्टरी मागं आता सरकारने इथं शेतकऱ्यांना पैसे देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. भरपूरशा शेतकऱ्यांना 8,000 येणार, भरपूरशा शेतकऱ्यांना 10,000 रुपये येणार. दिवाळी निमित्त सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्यांनी सांगितली. आता बघा दिवाळी आता लवकरच आता 2 ते 3 दिवसामध्ये असणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर 3 हेक्टर 4 हेक्टर जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना 50,000, भरपूरशा शेतकऱ्यांना 60,000, भरपूरशा शेतकऱ्यांना 70,000, तर काही काही शेतकऱ्यांना 40-50 अशा प्रकारे त्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं क्रेडिट होणार अशी माहिती आता समोर आली. बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% तुम्हाला 10,000, कोणत्या शेतकऱ्यांना 8,500 रुपये मिळणार. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, संपूर्ण माहिती समजून घेऊया. बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचे एक वितरण पॅकेज इथं जाहीर करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 8,500 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये इथं रब्बी हंगामासाठी इथं बी बियाणे खरेदीसाठी करण्यासाठी आणि विशिष्ट इथं अनुदान म्हणून इथं 10,000 रुपये प्रति हेक्टर देण्यासाठीची घोषणा करण्यात आली. मग आता बघा 8,500 रुपये प्रति हेक्टर NDRFच्या निकषानुसार दिले जाणार आणि 10,000 रुपये वेगळे कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांची कारवाई करून दिले जाणार. आणि शेतकऱ्यांना हाच संभ्रम पडलेला आहे की पुन्हा नेमकं कधी इथं मदत अनुदान मिळणार. तर कसं ज्या शेतकऱ्यांचे NDRFच्या माध्यमातून ॲडमिनी स्टॅकवरती फार्मर ID जनरेट झालेल्या सर्व शेतकऱ्यांची माहिती इथं गोळा करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून विशिष्ट अनुदान 10,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा त्यांनी तात्काळ इथं निर्णय घेतलेला आहे. आता बघा राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. बघा याच्यामध्ये अर्ज कसा करायचा, KYC कशी करायची किंवा काय प्रक्रिया इथं असणार आहे, जेणेकरून आपल्याला अर्ज कसा करावा लागणार संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला समजणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. मित्रांनो, यासाठी आपण जर पाहिलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून गावातल्या तुमच्या इथं सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावातील जे काही बाधित शेतकरी असतील, जे काही त्यांच्यामध्ये मदतीचं पात्र ठरण्यात आलेलं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची जमीन इथं माहिती, फार्मर ID, त्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड, त्या शेतकऱ्यांचं बँक खाते पासबुक, कागदपत्र गोळा केली जात आहे. आणि या कागदपत्र गोळा करून या माहितीच्या आधारे त्या शेतकऱ्यांचं ग्रिस्टिक लिंक असलेले आधारशी हे लिंक असलेले बँक खाते DBTद्वारे 10,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये अनुदान दिलं जाणार आहे. अर्थात ग्रॅस टॅगला लिंक असलेले आधार कार्ड असेल किंवा अकाउंट असेल किंवा त्यांचं बँक खातं असेल, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून 10,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये अनुदान टाकण्याचा इथं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपापली कागदपत्रे जमा करावयाचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. गावातील कृषी मित्र असतील, आपले सरकारी इथं सेवा केंद्राचे असतील किंवा डायरेक्टली कृषी अधिकारी असतील, तर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कागदपत्र गोळा केली जात आहे. याच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र असतील, तर सर्व शेतकरी जर अपात्र असतील किंवा सर्व शेतकरी जर पात्र असतील किंवा जे शेतकरी पात्र असतील, तर त्या शेतकऱ्यांना हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, जिल्ह्यांची यादी सांगतो. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील इतर योजना संदर्भातील माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळत राहणार. बघा शेतकरी मित्रांनो, आधारला लिंक असलेल्या बँक अकाउंट बँक खात्यामध्ये हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरण इथं कृषी विभागाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता गावातील कृषी मित्र असतील, सरकारी सेवा केंद्राचे जे काही डायरेक्ट इथं कृषी अधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून हे माहिती देण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता कृषी सहाय्यक गावाचे जे काही कृषी अधिकारी असणार आहे, त्यांच्या माध्यमातून ही कागदपत्र गोळा केली जात आहेत. त्यांच्याशी संपर्क करा आणि आपला आधार नंबर, फार्मर ID, आपल्या बँकेचं पासबुक जर तुम्ही दिलं नसेल तर द्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये हे अकाउंटवर 10,000 रुपये तुम्हाला मिळतील. कारण की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हे पैसे घेण्याचे आणि 10,000 रुपये अनुदान टाकण्याचा निर्णय आता सुद्धा चालू आहे. बघा भरपूरशा शेतकऱ्यांना 8,500 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत इथं पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ही योजना लागू असणार आहे. बघा हे सुद्धा तुम्हाला मिळाले नसतील तर तुमच्या कृषी अधिकाऱ्याला तुम्हाला भेट द्यायची आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला सांगायचं आहे की बघा की आमच्या शेतकऱ्यांना ही एक योजना सुरू आहे की प्रति हेक्टरी आता 3 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये
तुमच्या खात्यामध्ये 8,500 रुपये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर शेतकऱ्यांसाठी यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहे असं तुम्हाला माहिती विचारून घ्यायची आहे. बघा, डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार हे पैसे, या संदर्भातील जे काही अपडेट आहे ते सुद्धा वेळेवर जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा, सरकारने सध्या 2,20,015 कोटी रुपयांची निधी इथं वितरित करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण करण्याची प्रक्रिया इथं सुरू असणार आहे. अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व गावांमध्ये, सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये हे पैसे टाकण्याची मर्यादा सुरू आहे आणि कामे सुरू आहे. तर सर्व शेतकऱ्यांना माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.